श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्रावण मास लवकरच येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आजपासून शिवमहापुराण श्रवण करणार आहोत. हे श्रवण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. माणसाची मनोकामना पूर्ण करण्याची ताकद फक्त भगवान शिवामध्ये आहे. आपल्याला अनेक अनुभव हे पंडित मिश्राजी सांगतात की लोकांना त्या भगवान शिवाची कथा श्रवण केल्याने किती फायदा होतो. तर बघा, आज आपण अध्याय क्रमांक 6 पाहणार आहोत. शिवपुराणाचा श्रवण विधी आपण या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. चला तर मग श्रवण करूया. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, हे महामुने, तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात. महाप्रज्ञावान व्यास शिष्य आहात. तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहेत. तुम्ही महान उपदेशक आहात. गुरुतुल्य अशा तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी पुण्यपर्वणी आहे. या कथा श्रवणाचे संपूर्ण आणि उत्तम फळ आम्हाला श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपया मार्गदर्शन करा. सूत म्हणतात, शौनकजी, तुमच्या मनात शिवकथांचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे. शिवलीलांचे श्रवण करणे ही शिवाची एक सेवा आराधनाच आहे. ती विधीपूर्वकच झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणे आहे. आता मी तुम्हाला शिवपुराण कसे श्रवण करावे, तत्पूर्वी काय व्यवस्था करावी याविषयी सविस्तर सांगतो. प्रथम विद्वान ज्योतिषी ब्राह्मणाला पाचारण करावे. त्याचा यथोचित आदर सत्कार करावा. त्याला द्रव्य वस्त्रादी दान देऊन संतुष्ट करावे. मग आपले मनोगत सांगावे. त्यांच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा. या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळविण्याची व्यवस्था करावी. जे भगवत भक्त आहेत, जे स्वतःचे कल्याण इच्छितात, त्या सर्वांना अवश्य बोलावून घ्यावे. परिसरात जे जे शिवभक्त आहेत, त्या शिवभक्तांना शिवकथांचे कीर्तन आणि श्रवण करण्यास ते उत्सुक असतात, त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावे. त्यांचा सत्कार करावा. शिवालय, देवालय, तीर्थस्थान, अरण्य आणि घर ही सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात. तेथे स्वच्छता करावी. विस्तृत मंडप उभारावा. तो केळीचे खांब, पताका, फुलांच्या माळा, रंगमाला अशा विभिन्न सामग्रीने सुशोभित करावा. त्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये ध्वज लावावे. भगवान शंकरांसाठी एक उच्चासन तयार करावे. त्यावर त्यांची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे. कथानिरूपण करणाऱ्या वक्त्यासाठी सुखदायक मृदू आसन घालावे. श्रोत्यांसाठी ही सतरंजी आदी बैठक व्यवस्था करावी. येथे एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते. या जगात कोणी जन्माने गुरु होतो, कोणी आपल्या सद्गुणांनी गुरु होतो. त्या गुरूंचे प्रकारही वेगवेगळे असतात आणि त्यांच्या अवस्थाही वेगवेगळ्या असतात. त्या सर्वांमध्ये पुराणांचा ज्ञाता असलेला विद्वानच परमगुरू मानला जातो. पुराणवेत्ता हा नेहमीच शुचिर्भूत, दक्ष, शांत, ईर्ष्या नसलेला, साधुवृत्तीचा, दयाळू आणि प्रवचन कुशल असावा. पुराणातील पुण्यकथांचे निरूपण करण्यासाठी असेच विद्वान योग्य असतात. त्यांची वाणी अभिष्ट फल देणारी आणि श्रोत्यांसाठी कल्याणप्रद असल्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये. त्यांची निंदा करू नये. त्यांच्याविषयी आदरच बाळगावा. अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते. म्हणून सद्भावनेने, सत्श्रद्धेने श्रवण करावे. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी
या मंडपात सूक्ष्म रूपाने हजर आहेत, ते आपल्याकडे कौतुकाने पाहत आहेत अशी धारणा ठेवावी. त्यामुळे भावभक्ती वृद्धिंगत होऊन श्रवणाविषयी आस्था वाढते, गोडी निर्माण होते. वक्त्यानेही श्रोत्यांना आनंद होईल अशा प्रकारे सम्यक आणि प्रासादिक निरूपण करावे. सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितलेला आहे. आता 1 प्रहर म्हणजे 3 तास. माध्यान्हकाली 2 घटका कथा वाचन थांबवावे, म्हणजे उपस्थितांना थोडी विश्रांती मिळते. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक व्रतच आहे. त्या व्रताचे इष्टफल मिळावे म्हणून श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी तसा संकल्प करावा. व्रतस्थ राहावे, ब्रह्मचर्यादी नियम पाळावेत. वक्त्यानेही क्षौर कर्म करून घ्यावे. कथारंभदिनी श्रोत्यांनी प्रातःसमयी लवकर उठावे. आपली प्रभातीची सर्व नित्यकर्मे थोडक्यात उरकावी. मंडपात वेळेवर उपस्थित व्हावे. आयोजकानेही वक्त्याजवळ त्याच्या साह्यार्थ आणखी एक विद्वान व्यक्तीला बसवावे. त्या श्रोत्यांच्या शंकांचे निवारण करण्यास तो कुशल असावा. कथा निरूपणापूर्वी या सत्कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. संकल्पित कार्य पूर्ण व्हावे म्हणून गणपती बाप्पाला विनंती करावी. त्यानंतर भगवान शंकरांची आणि शिवपुराण या ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. श्रोत्यांनी शुद्ध मनाने आणि प्रसन्न चित्ताने कथा निरूपण ऐकावे. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यग्र असतो, कामक्रोधादी षड्विकारांनी युक्त असतो, स्त्रियांमध्ये आसक्त असतो, नास्तिक असतो, विरोधी वर्तन करणारा असतो, त्याला या धर्मकार्यापासून काहीच पुण्यलाभ होत नाही. पण जे लोक धन, गृह, दारापुत्रादी प्रापंचिक चिंता सोडून शुद्ध चित्ताने आणि एकाग्रतेने कथा श्रवण करतात, त्या सर्वांना उत्तम फलप्राप्ती होते. जो श्रोता श्रद्धा भक्तीने युक्त आहे, दुसऱ्यांच्या कर्मांचे मूल्यमापन करीत नाही, सदाचाराने राहतो, पवित्र धारणा ठेवतो, मौन पाळतो, उद्वेग शून्य असतो, त्याला शिवपुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्यलाभ होतात. शिवकृपेने त्याचे परमकल्याण होते. मंडळी, आज आपण शिवकथा श्रवण करण्याची विधी बघितली. आता उद्या आपण शिवपुराण श्रवण व्रत विधान हा 7 नंबरचा अध्याय बघणार आहोत. मंडळी, आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्री शिवार्पणमस्तु.